नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्वात लोकप्रिय आणि प्रेरणादायी पुस्तकांपैकी एक थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाबद्दल चर्चा करणार आहोत। हे पुस्तक नेपोलियन हिल यांनी लिहिले आहे आणि हे जगभरातील यशस्वी लोकांचे विचार आणि तत्वज्ञानांवर आधारित आहे। या पुस्तकाने लाखो लोकांचे जीवन बदलले आहे। चला तर मग जाणून घेऊया हे पुस्तक आपल्या जीवनासाठी कसे उपयुक्त ठरू शकते। थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक फक्त पैसा कमवणाऱ्यावर नाही, तर यशस्वी विचारसरणी विकसित करण्यावर आहे। नेपोलियन हिल यांनी जगातील 500हून अधिक यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतल्या, जसे की हेनरी फोर्ड, थॉमस एडिसन आणि अँड्रू कार्नेगी, आणि त्यातून त्यांनी 13 यशस्वी तत्वे तयार केली। या तत्वांचा वापर केल्याने कोणत्याही व्यक्तीला जीवनात यशस्वी होता येतं। पुस्तकात नमूद केलेले 13 तत्व कोणते आहेत ते पाहूया। डिझायर म्हणजे इच्छा। आपल्या प्रबळ आणि ज्वलंत इच्छा लागते। इच्छा ही यशाची पहिली पायरी आहे। फेथ म्हणजे विश्वास। स्वतःवर आणि आपल्या ध्येयावर निश्चयी विश्वास ठेवा। ऑटो सजेशन म्हणजे स्वतःला प्रेरित करणे, सतत सकारात्मक विचार करणे आणि ध्येयाची पुनरावृत्ती करणे। स्पेशलाइज्ड नॉलेज म्हणजे विशेष ज्ञान। एका विशिष्ट क्षेत्रात सखोल ज्ञान मिळवा। इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती। कल्पनाशक्तीच्या आधारे नवीन नवीन संधी शोधा। ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग म्हणजे संघटित नियोजन। आपल्या ध्येयासाठी एक ठोस योजना तयार करा। डिसिजन म्हणजेच निर्णय क्षमता। वेळेवर आणि न घाबरता निर्णय घेण्याची क्षमता विकसित करा। पर्सिस्टन्स म्हणजे धैर्य। सातत्य ठेवा। अडचणींना सामोरे जा, पण कधीही हार मानू नका। मास्टरमाइंड ग्रुप म्हणजेच गट शक्ती। योग्य विचारसरणी असलेल्या लोकांचा गट तयार करा। द सबकॉन्शियस माइंड म्हणजे ब्रह्मज्ञान। आपल्या अचेतन मनावर सकारात्मक विचारांचा अधिक प्रभाव पाडा। द ब्रेन म्हणजेच मेंदू। आपला मेंदू एक शक्तिशाली यंत्र आहे, त्याचा उपयोग करा। द सिक्स्थ सेन्स म्हणजे 6वे इंद्रिय। अनुभव आणि अंतर्ज्ञानाचा उपयोग करा। ओव्हरकमिंग फिअर म्हणजेच भीतीवर मात। आपली भीती ओळखा आणि त्यावर मात करा। या पुस्तकातून आपण काही महत्त्वाचे धडे घेऊ शकतो। यश मिळवण्यासाठी पहिली पायरी म्हणजे स्पष्ट ध्येय निश्चित करणे। आपल्या मनाचा आणि विचारांचा प्रभाव आपल्या यशावर होतो। सातत्य आणि धैर्य हे यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे आहेत। योग्य लोकांशी सहकार्य केल्याने मोठी उद्दिष्टे साध्य होऊ शकतात। भीती आणि निराशा यावर मात करून यशाच्या दिशेने पुढे जाणे गरजेचे आहे। प्रेरणादायी उदाहरणे। या तत्वांचा वापर करून जगातील अनेक लोक यशस्वी झाले आहेत। उदाहरणार्थ, हेनरी फोर्ड यांनी कल्पनाशक्तीच्या आणि धैर्याच्या जोरावर आपली गाडी बनवली। थॉमस एडिसन यांनी 10,000 वेळा अपयशानंतर बल्ब तयार केला। आपणही ही तत्वे वापरून यशस्वी होऊ शकतो। तर मित्रांनो, थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक आपल्याला शिकवते की यश ही आपली विचारसरणी आहे। हे पुस्तक वाचून आणि त्यातील तत्वे जीवनात लागू करून आपण आपले ध्येय साध्य करू शकतो। तुमच्या विचारांमध्ये आणि कृतीत सकारात्मक बदल घडवा आणि यशस्वी व्हा। तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा।